स्थानिक मुद्द्यांवर एखादा जिल्हा परिषदेमध्ये आपले जवळपास 15 नाही, कोर्टामध्ये काहीतरी आज केस होती. कोर्टाने सांगितलं माफी मागा, शेतकऱ्यांची माफी मागा. त्याप्रमाणे ते झालेलं आहे आणि माफी मागितल्यामुळे ती केस निघालेली आहे. शेवटी चुकीच्या माहितीच्या आधारावर काही वक्तव्य केली गेली होती आणि त्यामुळे त्याचं आज कोर्टामध्ये त्याचा मला वाटतं सूक्ष्म झाले. सर, दोन्ही सभागृहामध्ये आणि तुम्ही अशी बैठक पार पडली, यामध्ये तुम्ही ग्रीन सिग्नल दिला की दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन. तुम्हाला सांगितलं का त्यांनी? तुमच्याशी बोलले का ते? नाही, अजून तर नाही. मग तुम्ही त्यांना विचारा सूत्रांची माहिती काय बोलले, कारण माझ्याकडे ते सगळे लोक येतात ना पण बैठक महाराष्ट्रातून. एक प्रश्न आहे का की महाबळेश्वरला पर्यटन महोत्सव झाला होता, खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद लोकांनी दिला. आता शंभूराज देसाईंनी पाटणमध्ये डोंगरी महोत्सव घेतलाय, चांगल्या प्रमाणात आहे. कोयना महोत्सव कधी होणार अशी लोकांची उत्सुकता आहे, कारण गेले कित्येक दिवसांपासून असेल या पद्धतीचं. नाही बघा, आता इथलं स्थानिक राजकारण जे आहे ते आमच्या सगळीकडची वेगवेगळी समीकरण आहे. पण सगळीकडे ज्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यात देखील महायुती जिंकली. त्यानंतर नगर परिषदा झाल्या, त्यात देखील महायुती जिंकली. महापालिका झाल्या, त्यामध्ये देखील महायुतीला विजय मिळाला. जिल्हा परिषदेमध्ये पण पंचायत समितीमध्ये महायुतीलाच लोकांनी कौल दिलेला आहे. त्यामुळे जनतेचा कौल जो मान्य करून या ठिकाणी जी काही स्थानिक पातळीवरची जी समीकरणं आहेत त्याप्रमाणे महायुतीच विजयी होणार. तर तुमचं मत काय? 105 गावातल्या जनतेला मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. या 105 गावामधल्या लोकांनी शिवसेनेला भरभरून आशीर्वाद दिला आणि शिवसेनेचे सगळे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणामधले सगळे लोक निवडून आलेले आहेत. कारण आपल्याला माहित आहे की जे मी काम या भागामध्ये केलेलं आहे, माझा एकच इच्छा आहे की या भागातला तरुण नोकरीसाठी मुंबई, ठाणे, पुणे सारख्या शहरात जाता कामा नये. इथंच त्याला उद्योग मिळाला पाहिजे, इथेच त्याला रोजगार मिळाला पाहिजे, त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि म्हणून इथल्या उद्योगाला, पर्यटनाला आपण चालना देतोय. नवीन महाबळेश्वर या ठिकाणी आकारात येते. हे सगळं जे आहे इथल्या सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही करतोय. आज पुलाचं काम 1-2 महिन्यात कंप्लीट होईल. 2 पुलांचं काम सुरू आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडण्याचं काम आम्ही करतोय. त्यामुळे इथला जो काही विकास आहे, हा विकास ज्या वेगाने आपण करतोय त्याची पोचपावती या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये लोकांनी दिलेली आहे. काँग्रेसनं अर्धनग्न आंदोलन केलं होतं, त्याच्या विरोधात आज देशभर आंदोलन होताना पाहायला मिळते. कसं पाहता? निषेध व्यक्त केला याबाबत. खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी प्रकार काल घडला. जगभरातले लोक AI समिटला आले होते आणि भारत मंडपमध्ये काँग्रेसने जे अर्धनग्न आंदोलन, चड्डी बनियान आंदोलन केलं ते अतिशय निषेध करण्यासारखं आहे. त्याची निंदा करावी तेवढी कमी आहे. कारण राहुल गांधी हे नेहमी देशामध्ये किंवा विदेशात जेव्हा जातात तेव्हा देशाची बदनामी, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची बदनामी करण्यामध्ये त्यांना आनंद मिळत असतो. खरं म्हणजे त्यांच्या अनुयायांनी तेच भारत मंडपमध्ये केलं आणि यामध्ये एक देशाबद्दल, प्रधानमंत्री महोदयांच्या बद्दल एक जो काही द्वेष नेहमी त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या कृत्यातून, बोलण्यातून जाणवतो, तो खरं म्हणजे या देशातली जनता कधी सहन करू शकत नाही. आणि म्हणून त्याचा मी शिवसेना पक्ष म्हणून निषेध करतो. खरं म्हणजे देशाला अभिमान वाटावा असं
काम या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करतायत. आज आपली अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 5व्यावरून 4थ्यावर आली आहे. आज आपण 3ऱ्या क्रमांकावर आपली भारताची अर्थव्यवस्था पोहोचते. याचा कुठेतरी जळफळाट या काँग्रेसला त्यांच्या मनामध्ये दिसतोय. आणि म्हणून जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं त्याही वेळेस काँग्रेसने, राहुल गांधींनी आपल्या जवानांकडून किती एअरक्राफ्ट गेले, किती ड्रोन उडाले, किती पडले याचा हिशोब विचार, किती लोक मारले गेले आपले निरपराध बेकसूर, त्यांच्यावर बोलण्याऐवजी म्हणजे हे देशप्रेम आहे, ही देशभक्ती आहे का देशद्रोह आहे? खरं म्हणजे हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. जगातले सगळे लोक या AI समिटला आले होते आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गुंतवणूक देखील झाली. त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील आपले आता परवाच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन आले होते आणि त्याच्याबरोबर देखील फ्रान्स बरोबर देखील भारत आणि फ्रान्सचा मोठा करार झाला. ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब असली पाहिजे. पहिले कधी कुठे पाहिले होते इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आपल्या देशात येत आहेत आणि करार करतायत? यापूर्वी देखील आले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असताना, म्हणजे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली. पण 2014 पूर्वी अशी परिस्थिती आपण पाहिली नव्हती आणि अशा प्रकारची विदेशी गुंतवणूक कधी आली नव्हती. आणि याच्यातूनच हे जळफळाट जो आहे तो दिसून येतोय. हे माकड चाळे आहेत खरं म्हणजे. अशा प्रकारचं अर्धनग्न जे काही आंदोलन म्हणजे हे दाखवून काँग्रेसची अब्रू तर वेशीला टांगलीच त्यांनी, परंतु या देशाची बदनामी देखील या जगभरातल्या अनेक देशांचे प्रमुख आले होते त्यांच्यासमोर, आपल्या देशाची बदनामी केली. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर AI समिटचा जो यशस्वी होत असलेला कार्यक्रम कुठंतरी त्याला गालबोट लावण्यासाठी हा केलेला प्रयत्न आहे, हा केविलवाना प्रयत्न आहे. आणि म्हणून त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. म्हणून देशभर या त्यांच्या चड्डी बनियान गँगचा, काँग्रेसच्या अर्धनग्न आंदोलनाचा निषेध केलेला आहे जागोजागी. याच्यातून त्यांनी खऱ्या अर्थाने बोध घेतला पाहिजे. आणि तुम्ही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल जेवढं आरोप प्रत्यारोप सभागृहात देखील अधिवेशन जेव्हा पार्लमेंट सुरू असतं तेव्हाही करतात, रस्त्यावरही करतात, परंतु जेवढा आरोप आणि जेवढे त्यांच्यावर टीका कराल तेवढी या देशातली जनता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या सोबत राहील. आणि म्हणून मी त्यांचा या कृत्याचा जाहीर निषेध करतो. आणि खऱ्या अर्थाने मोदीजींच्या या देशाला पुढे नेण्याचं जे काही काम चालू आहे मोदीजींचं मी अभिनंदन करतो. मित्र पक्षाकडूनच आपल्या मित्र पक्षांनाच टार्गेट करण्यात आलं. यामध्ये टीका टिप्पणी आपल्या शिवसेनेच्याच नेत्यांवर असेल किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर करण्यात आलेली आहे बऱ्यापैकी. त्यामध्ये आता निवडणुका झाल्या, निवडणुकांमध्ये या सगळ्या आरोप प्रत्यारोप होत असतात. पण आम्ही ठरवलं होतं मैत्रीपूर्ण लढाईमध्ये टोकाची टीका करायची नाही. तर स्थानिक पातळीवर काय झाले मला माहिती नाही, परंतु शेवटी राज्यामध्ये देशामध्ये मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही NDA म्हणून काम करतोय आणि देशामध्ये महायुतीचं सरकार काम करत आहे. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष, आता देवेंद्रजी आहेत 1 वर्षभर झालं आहे, 3.5 वर्ष जर पाहिलं आपण तर या महाराष्ट्राला पण पुढे नेण्याचं काम आम्ही केलं आहे. आणि म्हणून
त्याचाच परिपाक जो आहे तो झालेल्या विधानसभेत देखील कामाची पोचपावती लोकांनी दिली आणि त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आम्हाला लोकांनी पाठिंबा दिला, आशीर्वाद दिलेला आहे. साहेब नंदनवर आणि तो किती दिवसांचा असेल असं काही कोयना महोत्सवाची तयारी शंभूराज देसाई यांनी पालकमंत्र्यांनी चांगली केली होती. माझ्याशी बोलले होते, मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं झालं होतं आणि त्याचं काय आता सध्याची परिस्थिती हे आहे, स्टेटस आहे मी बघतो. पण कोयना पर्यटन महोत्सव होणार आणि तो 1-2 दिवसाचा नसेल. चांगला सगळ्यांना लोकांना आनंद, कारण हे इथलं जे काही चित्र आहे, निसर्ग आहे, त्याचा फायदा लोकांना उचलता आला पाहिजे, लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे अशी तयारी पर्यटन विभागाची आहे. शेवटचा प्रश्न